नमस्ते मंडळी, मी शिल्पा आकार क्राफ्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. दसरा येतोय आणि दसऱ्याला आपण ड्रॉ करतो सरस्वती यंत्र. हो, लहानपणापासून दसऱ्याच्या दिवशी हे सरस्वती यंत्र म्हणजेच ही अशी आकृती ड्रॉ करून आपण पूजितो आणि तीच आकृती मी वॉल हँगिंगसाठी कशी बनवणार आहे हे पाहणार आहोत. इथे मी 20 बाय 20 सेंटीमीटरचं वुडन बेस घेतला आहे आणि त्यावर ही प्रिंटआउट घेऊन ते ट्रेस करून घेणार आहे. ट्रेस करताना आपल्या बेसवर आपली ही डिझाईन जी आहे ती व्यवस्थित सेलोटेपने आधी स्टिक करून घेतली आहे आणि अगदी हलक्या हाताने त्यावर मार्क करून घेतलेत आणि त्याला पेन्सिलने ड्रॉ करून घेतलं आहे. ड्रॉ केलेली ही डिझाईन आपण एमसीलच्या साह्याने एमसील शिल्पकार मार्केटमध्ये मिळतं आणि याच्याच मदतीने आपण आपली सरस्वती यंत्र म्हणजेच ही आकृती कंप्लीट करणार आहोत. मित्रांनो, एमसील शिल्पकारवर काम करताना काही थोडीशी खबरदारी घ्यावी लागेल. हे जे दोन मिश्रण असतात हे दोन मिश्रण वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. सॉफ्टनर आणि हार्डनरचं काम करतात आणि त्याला आपण टाल्कम पावडर हातावर घेऊन व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. जर तुम्ही हे व्यवस्थितरित्या मिक्स केलं नाही तर ते काही वेळानंतर ड्राय होणार नाही आणि हार्ड नाही बनणार, म्हणजे अगदी कडक सुकून रेडी नाही राहणार. म्हणून टाल्कम पावडर जरुरी आहे मिक्स करण्यासाठी आणि अगदी हलक्या हाताने मी याच्या अशा लाईन्स बनवून घेतल्या आहेत, असे रोल्स बनवून घेतले आहेत. यासाठी तुम्ही स्पॉन्जचाही वापर करू शकता किंवा स्केलचाही वापर करू शकता. एक बेसिक जाडसर स्पॉन्जचाही वापर करू शकता, पण मी हातानेच करणं कम्फर्टेबल समजते, जेणेकरून मला हाताने करायला जास्तीत जास्त आवडतं आणि मी ते व्यवस्थित करू शकते, म्हणून मी इथे फक्त हाताचा वापर केला आहे. असे फक्त रोल बनवून घेऊन तुम्ही त्याला अगदी पहिल्यांदा फेविकॉलच्या लाईन्स लावून घ्या. फेविकॉल आपल्या लाईन्सवर आपण ओढून घ्यायचं आहे आणि त्यावर आपले जे आपण रोल बनवले आहेत ते स्टिक करत जायचं आहे. तुम्ही कोणतीही मेथड फॉलो करू शकता मित्रांनो. जसं तुम्ही लाईन्स पहिल्यांदा मारून घ्या आणि नंतर या डिझाईन्स करा. इथे मी पहिल्यांदा क्रॉस लाईन्स मारून घेत आहे किंवा माझ्या अनुषंगाने ते जे क्रॉस लाईन्स आहेत ते सर्वात मोठे आहेत आणि ते एकसर यायला हवं, म्हणून मी इथे पहिल्यांदा क्रॉस लाईन्स इथे मारून घेतल्या आहेत. हलकं तुम्हाला काम करायचं आहे आणि विदिन हाफ ॲन आवर करायचं आहे, कारण हे मिक्स झाल्यानंतर विदिन हाफ ॲन आवर होम टेम्परेचरमध्ये हे लवकर हार्ड व्हायला सुरुवात होतं. आणि जर तुम्हाला व्यवस्थित तुमचा स्पीड नसेल एमसील शिल्पकावर काम करायचा तर तुम्ही पहिल्यांदा अर्धा मिक्स करा आणि नंतर अर्धा मिक्स करू शकता. अगदी हळूहळू पेशन्सफुली ही डिझाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. अगदीच इथे मी पहिल्यांदा छोटे छोटे तुकडे लावून घेतलेत एकचे, नंतर मी त्याच्या गॅपमधले एक लेस अशी लावून घेतली आणि एक कट मारला, त्याला सरकवलं आणि दुसरा कट मारत गेले. सरकवायचं आहे, दुसरा कट मारायचा, सरकवायचा, दुसरा कट मारायचा, म्हणजे तुम्हाला एक छोट्या छोट्या पीसेसमधले ह्या डिझाईन्स तुम्हाला रेडी मिळतील. मित्रांनो, लहानपणी ना दसरा बनवण्यासाठी किंवा दसऱ्याची पूजा करण्यासाठी आपण वह्या पुस्तकं, हत्यारं आणि आपल्या घरातलं सोनं, दागिनं किंवा पैसा ह्या पूजेला लावत असतो. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे सरस्वती यंत्र आपण पूजेसाठी वापरतो. लहानपणी पाटीवर काढलं जायचं, त्याच्यानंतर आपण वह्या पुस्तकांवर काढायला लागलो आणि नंतर आम्ही काय करायचो, एक फ्रेमच घेऊन यायचो आणि तीच फ्रेम आपण दसऱ्याला वापरायचो. दसऱ्याला लहानपणी खूप मजा यायची, कारण जो आवडीचा सब्जेक्ट नसायचा किंवा जो फारच अवघड सब्जेक्ट असायचा त्याचे वह्या पुस्तकं आम्ही दसऱ्याच्या पूजेला लावायचो, कारण ही मान्यता असायची आमच्या मुलांची की जर तो अवघड विषय आहे पूजेला लावल्यानंतर तो सोपा होईल. पण तसं काही नसतं. इथे माझी डिझाईन बनवून रेडी आहे आणि ह्या सरस्वती यंत्राला मी पूर्ण झाल्यानंतर 24 आवर्स सुकायला ठेवला आहे. त्याच्यानंतर इथे इंडियन रेड कलर घेतला आहे आणि तो इथे मी मारून घेत आहे. बेस मारून घेतल्यानंतर आपण त्याच्यानंतर त्यावर व्हाईट कलरिंगचं कोट करणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला या बेसला जसा आहे तसाच ॲक्रेलिक कलर मारायचा आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही पाण्याचं प्रमाण घ्यायचं नाही आहे किंवा ब्रशमध्ये पाणी घ्यायचं नाही आहे. त्याच कन्सिस्टन्सीमध्ये ते लागलं गेलं पाहिजे. अगदीच हेही तुम्हाला 5-6 तासासाठी सुकायला ठेवायला हवं, पण इथे लवकर सुकण्यासाठी किंवा हे लवकर सुकून हवं म्हणून मी इथे ड्रायरचा वापर केला आहे. ड्रायरचा वापर न करताही तुम्ही 4-5 तास ते सुकवायला ठेवा.
आकृती व्यवस्थित सुकून जाईल. सुकल्यानंतर आपण व्हाईटचं कोटिंग करून घेणार आहोत, व्हाईटची कलरिंग करून घेणार आहेत. अशा प्रकारे हळूहळू तुम्ही जो फ्रंट आपली यंत्राची जी फ्रंट साईड आहे तीच व्यवस्थितरित्या आपल्याला कलर करून घ्यायची आहे. म्हणजे आपली जी सरस्वती हे जे यंत्र आहे ते व्यवस्थित त्या इंडियन रेड कलरवर उठून दिसेल आणि ती डिझाईन फार मोहक आणि सुंदर दिसेल. यानंतर हळूहळू, अगदीच हळू, म्हणजे बेसला लागणार नाही याची आपण इथे खबरदारी घ्यायची आहे आणि काळजीपूर्वक ही डिझाईन कंप्लीट करत राहायचं आहे. तुम्ही कोणत्याही स्टेपने सुरू करू शकता. अगदीच पहिले हॉरिझॉन्टल लाईन्स मारून घ्या किंवा व्हर्टिकल लाईन्स ज्या फ्लॅट स्लँटिंग लाईन्स आहेत त्या मारून घ्या. इथे ह्या प्रकारे माझी कलरिंग आणि माझी डिझाईन रेडी आहे ना. हे अतिशय सुंदर आणि फारच मोहक. यानंतर मी काही डिझाईन्स यामध्ये ॲड करते आणि काही सिक्वेन्सेस आणि बीट्स यामध्ये ॲड करते. काय ना, कॉर्नरला किंवा मधल्या जॉईंटमध्ये फार वेगळी अशी गॅप दिसते आणि ती गॅप भरून निघण्यासाठी ना आपण असे मिरर्स आणि सिक्वेन्स किंवा बीट्स आपण इथे ॲड करू शकतो. तुम्हाला पाहिजे तर ॲक्च्युली ह्यापूर्वी ही विदाऊट बीट्स जी अगदीच सुंदर आणि सोबर दिसत होती तशी तुम्ही ठेवू शकता. मित्रांनो, तुम्हाला आमची ही सरस्वती यंत्रणा दसऱ्यासाठी खास अशी सरस्वती यंत्र बनवण्याची प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया आमच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच भन्नाट आणि वेगळ्या आयडियासह. तोपर्यंत ड्रॉइंग करत राहा आणि क्राफ्ट जरूर करत राहा. धन्यवाद.